नमस्कार. मी इथे दम आलू बनवण्यासाठी छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेते आणि काट्याने त्याला टोचून घेते. अशा प्रकारे इथे दही घेतलेले आहे मी 2 चमचे. त्यात लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, जिरे पावडर सगळं घालून पेस्ट करून घेते. आता थोडंसं पाणी घालून त्याची पातळ पेस्ट करून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 तमालपत्र, 1 वेलची, 2 लवंगा आणि छोटा दालचिनीचा तुकडा घालून परतून घेते. एक मोठ्या कांद्याची पेस्ट केलेली ती घालते आणि परतून घेते. थोडंसं हिंग घालते. आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालते. परतून झाल्यावर टोमॅटोची पेस्ट घालते आणि इथे दह्यामध्ये मसाले मिक्स केलेले ते घालते आणि सगळं मिक्स करून घेते. मसाला परतून झालेला आहे. थोडंसं मीठ घालते. त्यात उकडून ठेवलेले बटाटे घालते. 2 मिनिटं परतून झाल्यावर थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते. थोडीशी साखर घालते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 5-10 मिनिटं झालेली आहेत. मसाला शिजलेला आहे छान. त्यात आता गरम मसाला घालते, कसुरी मेथी घालते आणि मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. दम आलू तयार आहे. इथे शिमला मिरची घेतलेली आहे मी. असे रिंगाच्या आकारामध्ये मी कापून घेते. अशा प्रकारे साफ करून घेते आणि बाजूला ठेवते आणि उरलेली शिमला मिरची मी बारीक तुकडे करून घेते. अशा प्रकारे बारीक चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. ते तेलामध्ये मी थोडीशी राई घालते फोडणीला. त्यात एक कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून परतून घेते. त्यात कापून ठेवलेली शिमला मिरची घालते. झाकण लावते. झाकण काढून पुन्हा एकदा परतून घेते. थोडंसं मीठ घालते. भाजी शिजताना पाणी घातलेलं मी. पुन्हा एकदा झाकण लावून घेते. भाजी शिजलेली आहे. आता किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि पाणी आटेपर्यंत परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. शिमला मिरचीची भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक छोटासा कांदा बारीक चिरलेला परतून घेते. थोडीशी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, आमचूर पावडर आणि मीठ घालून परतून घेते. त्यात अर्धा शिजून ठेवलेला बटाटा घालते आणि मिक्स करून घेते. मिश्रण थंड झालेले आहे. त्यात कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. इथे शिमला मिरचीच्या रिंगाच्या आकारात कापून घेतलेले त्यात बटाट्याचे सारण भरून घेते. अशा प्रकारे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले तर शिमला मिरची फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले. आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. ते कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात बटर घालते आणि एक मोठा चमचा जिरा घालून परतून घेते. शिजून घेतलेला भात घालते आणि मिक्स करून घेते. जिरे पावडर घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं एकत्र करून घेते. भात परतून झालेला आहे. पातीचा कांदा घालते थोडासा आणि मिक्स करून घेते. झटपट जिरा राईस तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.